आमच्या हातामध्ये जे काही द्राक्षाचे घड आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही आणलेले आहेत। हा मुद्दा पाटीलताईंनी आपल्या मतदारसंघाबरोबर अख्ख्या सांगलीसाठी सातत्याने ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकारचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही। द्राक्षाची बाग उभा करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष लागतात। पहिलं पीक येण्यासाठी एका एकराला 3 लाख खर्च येतो आणि गेले 3 वर्ष सलग जे द्राक्षाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नुकसान सोसावं लागतंय, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही दिली जात नाही। आत्ता सुद्धा आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये नुकसान झालं, सांगलीत नुकसान झालं। नाशिकमध्ये गारपीट झाली, तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले। पण त्याच्याचबरोबर सांगलीमध्ये गारपीट नाही झाली, तासगाव या भागामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाला असला तरी तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालंय, पण तिथं पंचनामे झाले नाहीत। खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांशी आमदार ताई बोलल्या, चर्चा केली। युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते, त्यांना अनेक फोन आले, त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला। पण जर पंचनामाच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार? मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे, त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं असणाऱ्या ज्या काय बँका आहेत, सहकारी बँका असतील, इतरही नॅशनलाइज बँका आहेत, त्यांनी आता वसुलीचा तगादा लावला आहे। तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। जर 3 वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल, नुकसान झालं असेल, तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता येणार नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत, काही महिन्याचा विषय आहे। 1 ऑगस्टपासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी आहेत ते मार्गी लावल्या पाहिजे। त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही, शेतकऱ्याकडनं न्याय सरकारकडनं न्याय मिळत नाही। मग या शेतकऱ्याला करायचं काय, असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे। आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे। कवठे महाकाळ असेल, तसंच सांगली भाग असेल, त्याच्याचबरोबर तासगाव असेल, इतरही ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे। आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले, आज या द्राक्षाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी 1 रुपया सुद्धा देणार नसेल, लोकांनी काढून टाकले तर आणि 3-3 लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असतील, नाही तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल, तर 3 लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला, अजून इतरही खर्च घेतला, लेबरचा घेतला, तर तो कितीतरी लाख जातो। त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष ही कोण घेणार। जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारने या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हेक्टरी नाही मदत तर झाली पाहिजे ना। जर तुम्हाला 3-3.5 लाख 4 लाख खर्च एकराला येत असेल, आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का, 3 वर्ष नुकसानात आहे आणि काय होतं, सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू, अरे पण गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली आणि त्याच्याचबरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं। अरे पण हे महत्त्वाचं आणि शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर द्राक्षाच्या पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार? पंचनामे अजिबात झालेले नाहीत। तुम्ही आमदार ताईंना विचारा, त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा या बाबतीत झाला नाही। मग असा अन्याय तुम्ही का करता? तिथले काही शेतकरी नाहीत का? मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी नाहीत का? मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का? तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला, पण मदत किती देणार आहे? तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं, तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का? आदरणीय पवारसाहेब नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकरनं पाणी देण्यासाठी मदत करायचे, पण या सरकारमध्ये त्या बाबतीतलं कुणी चर्चासुद्धा करत नाही। मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यंदा तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत, काही ठिकाणी केले नाहीत।
अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला 800 किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही, पण अधिवेशनात म्हणतात की झालेत. आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का? गरीब कधी खोटं बोलत नसतो, नेता खोटा बोलू शकतो, सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात. त्यामुळे या सरकारने खोटं न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे.